कोथिंबिरीच्या दराचा उच्चांक नाशिकमध्ये पाहायला मिळतोय। कोथिंबिरीला प्रतिजोडी 210 रुपयांचा दर मिळतोय। गेल्या आठवड्यातल्या पावसानं पिकांना चांगलाच फटका बसला। बाजारामध्ये त्यामुळे कोथिंबिरीची आवक घटली, परिणामी दर वाढले। पेट्रोलपेक्षा सुद्धा त्यामुळे आता कोथिंबीर महाग झाली। गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतातल्या कोथिंबिरीचं उभं पीक खराब झालं। बाजारात कोथिंबिरीची आवक घटली, त्यात परराज्यातल्या बाजारपेठात कोथिंबीर कमी पडतीये आणि त्यामुळे परिणामी बाजारभाव तेजीत आलेले आहेत। तर काल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरीच्या मालाला शेकडा 21,000 रुपयांचा म्हणजेच प्रतिजोडी 210 रुपयांचा हा दर मिळाला आणि कोथिंबीरीच्या जोडीला 210 रुपयाचा दर मिळाल्यानं उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। आणि याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले गेलेत। सागर, खरं तर नाशिक म्हणजे मुंबईची परसबाग, सगळा भाजीपाला मुंबईला नाशिकमधून येत असतो आणि त्याच ठिकाणी कोथिंबीरीला मोठ्या प्रमाणात दर मिळतो आहे। 210 रुपये प्रति जोडी म्हणजे पेट्रोलपेक्षा सुद्धा अधिक महाग कोथिंबीर दिसतेय। काय नेमके सध्या बाजारभाव चढेत का काय तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया येतात? नक्कीच खरं तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक भाज्यांची आवक जी आहे ती कमी प्रमाणात झाल्यामुळे अनेक भाज्या ज्या आहेत त्या आता महागल्याच्या पाहायला मिळते। कारण गेल्या आठवड्याभरामध्ये नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार बरसात झालेली होती आणि यामुळे अनेक भाज्यांचे भाव जे आहे कडाडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। नाशिकमधले ते कोथिंबीर आहे त्या एका शेतकऱ्याला तब्बल 2100 रुपये भाव म्हणजे एक जुडी 210 रुपये प्रति जुडी एवढी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मी आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणी खरं तर रोज भाजीपाला घेण्यासाठी जिल्ह्याभरातून शहरातून अनेक छोटे मोठे व्यापाऱ्यांसह नागरिक हे भाजीपाला घेण्यासाठी येत असतात। मात्र अनेक भाज्यांचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बजेट जे आहे ते पूर्णपणे कोलमडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यावर एक विक्रेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सांगतो किती भाजी आज किती रुपये? कारण 210 रुपये काल प्रतिजुडी भाव मिळाला, साधारण 100 रुपये ते 200 रुपयापर्यंत भाजीपाला। काय कारण नाही बोलताय? उत्तम। खरं तर इथे जर बघितलं तर हे सगळे जे भाजीपाला विक्रेते आहेत यांच्यामध्ये यात भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होताना आपल्याला पाहायला मिळते। ह्याच्यामध्ये बघितलं तर गर्दी जरी असली कमी प्रमाणात होत असली तरी भाजीपाल्यांचे जे भाव आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहेत। गवार असेल, त्याचबरोबर शेवगा असेल, हे सुद्धा 150 रुपये प्रति किलो पर्यंत विकल्या जात आहेत। यामुळे आता जर बघितलं तर गेल्या आठवड्याभरामध्ये जो पाऊस झाला, जो जिल्ह्यामध्ये पाऊस झाला, यामुळे सगळे जे भाव आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतात। भाजीपाल्याचे जे भाव आहेत ते गगनाला भिडल्याचं आपल्याला या मध्ये पाहायला मिळत आहेत। अनेक गृहिणींचं जे बजेट आहे ते पूर्णपणे कोलमडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते।